थोडंसं मुंबईच्या निवडणुकांकडे येऊया. जसं मगाशी आपण वोट बँक हा विषय आपल्या समोर होताच. मुंबई निवडणुकांकडे वंचित कशा पद्धतीने पाहतं? किती जागा तुम्ही लढवण्याकडे तुमचा कल असेल? स्वतंत्र जाणार का की सोबत जाणार? हे प्रश्न नक्कीच आहेत. आम्ही ताकदीने तयारी करतोय आणि मी आता जसं सांगितलं तसं वंचित बहुजन आघाडीची मुंबईची एक नवीन कमिटी, तरुणांची कमिटी बनलेली आहे. यांनी खूप ठिकाणी उमेदवार शोधलेत, सर्वे केलेत आणि कामाला सुद्धा लागलेत आणि अशी परिस्थिती दिसते की बरेच असे प्रभाग आहेत आणि पॅनलच्या पॅनल आहेत जिकडे वंचित बहुजन आघाडीचा खूप चांगला प्रभाग आहे. आणि जर 2024च आपण वोटिंग बघितलं तर असे 8 ते 9 पॅनल आहेत जिकडे वंचित बहुजन आघाडी पहिल्या क्रमांकावरती ऑलरेडी मागच्या इलेक्शनमध्ये दिसते. बरं. सो त्याच अनुषंगाने पुढे जाताना आम्ही पूर्ण ताकदीने ह्या निवडणुकीमध्ये लढू. मुंबईमधल्या लोकांचे प्रश्न आणि आज मुंबईमध्ये बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये वंचितच इकडच्या लोकांसाठी काम करू शकते आणि ह्याचं एकच कारण आहे की आमच्या मुंबईमधल्या एकाही बिल्डरशी साटलोटं नाही. हे मी ऑन कॅमेरा सांगतो आणि प्रत्येक पार्टीच्या लोकांना चॅलेंज करतो की तुम्ही कॅमेरावरती बोलून दाखवा. आज आम्ही एकाही बिल्डरबरोबर बसलो नाही. ते शुगी असू देत, लोढा असू देत, काँग्रेसवाला असू देत, राष्ट्रवादीवाला असू देत. आम्ही बिल्डरशी समझोते करणार नाही आहोत आणि आम्ही मुंबई इकडच्या मुंबईकरांसाठीच टिकून ठेवणार आहोत आणि कोणत्याही बिल्डरच्या घशात ही वस्ती किंवा मुंबईच्या नागरिकांची जागा ही जाऊ देणार नाही. ह्याच्यावरती आम्ही प्रामुख्याने लढू. आज जर तुम्ही मुंबईच्या नागरिकांचे प्रश्न बघितले तर तुम्हाला 2 प्रामुख्याने हायवे कटिंग, MMRDA, रेल्वे लाईन्स आणि SRAच्या नावाखाली मुंबईच्या लोकांना स्थलांतरित करून त्यांची जमीन बळकून त्यांना खूप कमी दर्जाचं रिप्लेसमेंट किंवा पुनर्वसन हे देण्यात आलं आहे आणि ज्याच्यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात लोकांची हाल होते. हे एक. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एक दिसेल की आज मुंबई इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटीज. मुंबईमध्ये असा एक आमच्या मित्रांमध्ये जोक आहे की तुम्ही मुंबईमध्ये आलात, श्वास घेण्याचे 50 रुपये लागले तुम्हाला. असा दर आहे मुंबईमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये जर तू एका माणसाला मुंबईमध्ये राहायचं असेल आणि एक दिवसभराचं काढायचं असेल तर 700 ते 800 रुपये कुठेच नाही गेले त्या माणसाचे. कमीत कमी म्हणजे बस लोकल ट्रॅव्हल करून वडापाव खाऊन काढला असेल तरी तुम्हाला रेंट आणि ऑन ॲन ॲव्हरेज हे तेवढे जाणारच. मग तेवढ्या दर्जाचा इन्कम आहे का? तर काही काही ठिकाणी आहे, काही काही ठिकाणी नाही आहे. पण तुम्ही जेवढे पैसे या शहरामध्ये राहण्यासाठी खर्च करताय तेवढ्या दर्जाचं तुमचं लाइव्हिंग आहे का? आणि तेवढ्या दर्जाच्या तुम्हाला सोयी सुविधा इकडचे BMC आणि सत्ताधारी पुरवत आहेत का? आणि त्याचं उत्तर आहे नाही. आणि म्हणून मी म्हणतो की मुंबई वाचवायची असेल तर ते इकडच्या मुंबईच्याच नागरिकांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन, कोणी बंगल्यामध्ये राहणारे सत्ताधारी जे बिल्डरांची साठलोटं करतात हे नाही वाचू शकणार. मुंबईमधले नागरिक आणि मुंबईमधले कार्यकर्तेच हे मुंबई वाचू शकतील, ह्याचं माझं ठाम मत आहे. आणि तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो तर आम्ही ताकदीने मुंबई लढू. जर गरज पडली तर स्वबळावरती लढून जिंकायची आमची तयारी आहे. पण जर सन्मानपूर्वक 50-50ची युती होत असेल, स्वाभिमानाची युती, तर आम्ही युतीमध्ये बसायला पण तयार आहोत. पण ती युती भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशी करणार नाही. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून 50-50 युतीमध्ये जायला आम्ही तयार आहोत.